31 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापासून बदल लागू. संसदेचं कामकाज पाहण्यासाठी व्हिजिटर्सला QR कोड घ्यावा लागणार. कोस्टल रोड केवळ 12 तास सुरू राहणार. सकाळी 8 ते रात्री 8 वाहतुकीसाठी परवानगी. पुणे शहर जिल्ह्यात थंडीचा मुक्काम वाढला. 8 फेब्रुवारीपर्यंत पुण्यात गारठा जाणवण्याचा अंदाज. दिल्लीतलं किमान तापमानात 10 अंश राहण्याची शक्यता. दाट धुक्याचा रस्ते आणि हवाई वाहतुकीवर परिणाम. प्रवाशांचा खोळंबा. दिल्लीत थंडीचा कडाका. धुक्याचं प्रमाणही वाढलं. रेल्वे वाहतुकीला मोठा फटका. प्रदूषणातही वाढ. AQI 381 वर. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज परीक्षा पे चर्चा. थोड्याच वेळात विद्यार्थ्यांशी साधणार संवाद. राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा आज बिहारच्या किशनगंजमध्ये प्रवेश करणार. 3 किलोमीटर पायी चालल्यानंतर सभेला करणार संबोधित. बिहारमध्ये सत्ता बदल होताच लालू प्रसाद यादवांच्या अडचणीत वाढ. लँड फॉर जॉब केसमध्ये आज ईडी चौकशी. उद्या तेजस्वी यादवांची चौकशी. अयोध्येत 6 दिवसात 19 लाख भाविकांनी घेतलं रामलल्लाचं दर्शन. रामभक्तांच्या वाढत्या संख्येमुळे अर्थव्यवस्थेला गती. राम मंदिरातल्या मूर्तीचे फोटो अयोध्येतल्या बाजारात दाखल. दर्शनाला येणाऱ्या भाविकांकडून फोटो किंवा फ्रेम खरेदीला गर्दी. कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांच्याकडून रामलल्लाचे मूर्तिकार अरुण योगीराज यांचा बंगळुरूत राजभवनात सत्कार. 51 इंचांच्या मूर्तीचं केलं कौतुक. सुप्रीम कोर्टात मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी केस प्रकरणी आज सुनावणी. ईदगाह मशिदीच्या सर्व्हेच्या हायकोर्टाच्या निर्णयाला मशीद कमिटीचं आव्हान. जम्मू काश्मीरात अनेक भागात बर्फवृष्टी सुरू. गुलमर्ग, गुरेज, बंगस घाटी, जोजिला पास, बांदीपुरामध्ये बर्फाची चादर. जम्मूत राजौरी पूंछ राष्ट्रीय राजमार्गावर नौशेरा बोगदा सुरू. 8 तासांचा प्रवास 4 तासात पूर्ण होणार. मालदीवच्या संसदेत लाथाबुक्क्यांचा मार. संसद सदस्यांकडून हाणामारी. विरोधकांना संसदेच्या दरवाजातच रोखलं. पाकिस्तानात इम्रान खान यांच्या पक्षाची रॅली पोलिसांनी अडवली. कराचीत शेकडो समर्थकांना अटक. कबड्डी निवडणुकीचं मैदान आम्हीच मारणार. संजय राऊतांना विश्वास. बाळासाहेबांना कबड्डी खेळ आवडायचा. बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा. इम्तियाज जलील आणि भाजपची हातमिळवणी. संजय राऊतांचा दावा. अमरावतीत यशोमती ठाकूर नवनीत राणांमध्ये कलगीतुरा. रस्त्याच्या भूमिपूजनावरून श्रेयवादाची लढाई. आपण खासदार होऊ शकतो असं लोकांना कल्पनेत वाटतं. होर्डिंग्जवरून प्रफुल्ल पटेलांची परिणय फुकेंवर टीका. तामिळनाडूत सिमेंट लॉरी आणि कारची भीषण धडक. 6 जणांचा मृत्यू. मुंबईत 80 लाखांच्या 8 किलो अफगाणी चरसची विक्री करणाऱ्या मच्छीमाराला अटक. समुद्रमार्गे चरस येत असल्याचा संशय. दुबईतून तब्बल 4.5 कोटींच्या 7 किलो सोन्याच्या पावडरची तस्करी. पुणे विमानतळावर महिला तस्कराला बेड्या. भारतीय ऑलिम्पिकपटू दिव्यांश पन्वरचं कैरोत 10 मीटर एअर रायफल शूटिंगमध्ये वर्ल्ड रेकॉर्ड. इजिप्तमध्ये सुरू होणार ISSF विश्वचषकमध्ये 2रं सुवर्णपदक.